पंतप्रधान मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थिती लावणार। बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार। विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी, सूत्रांची माहिती। भागीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट। भागीरथ भालके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार देणार। मनसे विधानसभेला 200 ते 225च्या आसपास जागा लढणार, राज ठाकरेंची घोषणा। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर मविया आक्रमक। मवियाकडून राज्यभरात निषेध आंदोलन। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले निषेध आंदोलनात सहभागी। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती। पाप किती केलेत ते बघा आणि मग आरोप करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या। विरोधक समाजात अराजक तयार करतात। मवियाच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारची मंजुरी। 25 वर्ष सरकारी नोकऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार। 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस पेन्शन लागू होणार। पुण्यात पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। मुंबईहून हैदराबादला जाताना पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची शक्यता। अपघातात 4 जण जखमी। पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत 35,000 क्युसेकने विसर्ग। भिडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। राज्यभरात पाऊस परतला। पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट, तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट।